कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला। तटकरेंसाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा आहे। सुनील तटकरे यांनी रायगडला लुबाडलं, जमिनी सरकारी जमीन लाटल्याचा गंभीर आरोप देखील थोरवेंनी केला। महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा एकदा काही गंभीर आरोप केले। तटकरेंच्या राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा, शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहे आणि आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट धरलेला आहे। आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं, लुटलं गेलं, ओरवडून खायलं गेलं असं म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही। तटकरेंनी काही ठेवलं नाही, ना जमिनी ठेवल्या, शासकीय जमिनी सुद्धा हडपून टाकलेल्या आहेत, काही बाकी ठेवलेलं नाही। फक्त तुमच्या नावा काय सातबारा असेल तोही जपून बघा, राहिलाय की तो सुद्धा ट्रान्सफर होऊन जाईल। ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण शीट आणता आली नव्हती ती शीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। तेव्हा आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं, शेठ आम्ही काय करायचं, आम्हाला ह्यांना मतदान करायचं नाही। बोलत तसं नाही, आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।